हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 109. सकाळी मीराचा अलार्म वाजला. आता ऑफिसला जायला उठावं लागणार म्हणून तिनं अलार्म बंद केला आणि उठून बसली. तिथंच बेडवर बसून ती तिचे विस्कळीत झालेले केस बांधत होती. एवढ्यात शंतनू एक्सरसाइज करून आला आणि डायरेक्ट तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडला. गुड मॉर्निंग मीरा. गुड मॉर्निंग शंतनू. आणि हे काय, मी काही निवांत नाहीये आज, मला ऑफिसला जायचंय. शंतनू ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली, ए मीरा राहू दे ना आज, तसाही मी पुढच्या वीक मध्ये नाहीये. प्लीज सांग ना तसं सिद्धार्थला मेसेज करून, तेवढाच आजचा दिवस सोबत राहशील. तो तिचा हात पकडून म्हणाला, ओके थांब लगेचच मेसेज करते त्याला. म्हणून तिनं खरंच साईडचा मोबाईल घेतला आणि त्याला मेसेज करू लागली. मेसेज करून झाला तसं साईडला मोबाईल ठेवताच शंतनूने विचारलं, केलास मेसेज? काय ग म्हणाला. अरे मी मेसेज करून ठेवलाय, त्यानं पाहिला नाहीये अजून. ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली, ओ ओके. आणि काय, मी गेल्यावर मग आई बाबांकडे जाणारेस ना? हो, आता काही ऑप्शन आहे का? ती गाल फुगवून म्हणाली. ओहो मीरा, काय आहे? तुला सोबतच घेऊन जावं वाटतंय म्हणजे माझ्या समोर राहशील, पण तसं नाही ना करता येणार. तो ओठांचा कोपरा तिरकस दुमडत म्हणाला, शंतनू तू पहिल्यांदा निघाला आहेस असा मला सोडून. उगाच टेन्शन वाटतंय. असं वाटतंय हे 8 दिवस कधी जाणार. ती बारीक तोंड करून स्वतःच्याच विचारात त्याच्या केसांशी खेळण्यात हरवून म्हणत होती आणि तिला क्षणभर प्रेमानेच पाहणाऱ्या त्याच्या मनात तिचं ते लयबद्ध हलणारे ओठ पाहून हलचल झाली. न राहवून अगदी आपोआपच त्याचा हात तिच्या मानेकडे गेला. त्याने हात लांबून तिला मानेला पकडला आणि अलवार तिचा चेहरा स्वतः जवळ ओढला. अलगद तिच्या नाजूक ओठांवर ओठ टेकवत त्यावर ब्रशिंग केलं. त्याच्या ह्या कृतीने तिच्या चेहऱ्यावर आपोआपच ब्लश आलेलं. बर चल आता उठू दे, नाश्त्याचं तर पाहावं लागेल. करशील ग, काही घाई आहे का आज? होऊ दे ना निवांत, म्हणत त्याने तिला जवळ ओढलं. अरे काय करतोयस शंतनू, ती बोलत होती पण तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने तिला मिठीत घेतलं होतं. तिला जवळ घेऊन पुन्हा झोपायचा इरादा होता बहुतेक त्याचा. अखेर तो दिवस दोघांनी आरामात एकमेकांसोबत घालवला. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याची मुंबईला जाण्यासाठी आवरावरी चाललेली. मीरा नाश्ता वगैरे बनविण्याच्या कामात बिझी होती. आज टिफिन काही बनवणारच नव्हती, बाहेरच काहीतरी खायचा तिचा विचार होता. पण शंतनू आणि स्वतःसाठी नाश्ता मात्र ती बनवत होती. ए मीरा, झाला का बनवून नाश्ता? त्यानं डायनिंग टेबलवरूनच तिला आवाज दिला. हो झालंय, 1च मिनिट, म्हणत पुढच्या मिनिटाला ती हजर झाली. हे घे तुझं सँडविच, म्हणत त्याची डिश त्याच्या समोर ठेवत ती किचनमध्ये जायला वळली तर तिचा हात पकडत त्याने तिला विचारलं, ए आणि तुझं कुठं आहे? अरे बनवते, तू कर तर सुरुवात, मी आलेच. लवकर ये. हो आले, म्हणत ती आत गेली. काहीच वेळात तिचं सँडविच घेऊन ती आली आणि सोबत दोघांचा चहा सुद्धा घेऊन आली. दोघांनी सोबत नाश्ता केला आणि आता आवरायला वर आले. वर आल्यावर त्याची पॅक केलेली बॅग पाहून तिला खूप कसं तरी झालं. ती स्वतःचं मन वळवून आरशासमोर तयार व्हायला गेली. त्याचं कॅब बुक करणं चालू होतं आणि तिच्या मनाची अवस्था अशी झालेली की आता तिला रडू येईल. ए मीरा, आवरलं तुझं? झाली माझी कॅब बुक, येईल 5 मिनिटामध्ये. एक काम करतो, तुला ऑफिसला सोडतो आणि तसाच पुढे जातो, ओके? तो म्हणाला. पण तिनं त्यावर रिॲक्ट होणं टाळलेलं, फक्त मानच हलवली. पण तिचा काहीच रिप्लाय नाही पाहून त्याने तिच्याकडे आत्ता कुठे पाहिलं तर तिचा पडलेला चेहरा न सांगताच बरंच काही सांगून जात होता. हे मीरा, काय झालं? कुठे काय? तिचा अगदीच निराश स्वर आला. ओहो कमॉन मीरा, मी काही कायमचा चाललोय का? येणार रे ग माघारी, तो तिला जवळ घेत बोलला. तशी ती त्याला घट्ट बिलगली. त्यानंही तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली होती. ती कितीतरी वेळ त्याला सोडतच नव्हती. हो मीरा, काय हे?
बरं सांग, तुझ्यासाठी काय आणू तिकडून? तिला किंचित बाजूला करत त्याने विचारलं. मला काही नको, फक्त तू ये, ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याला दिसलंच. मी तर येणारच आहे मीरा, तुला काय आणू बोल? तिच्या गालावर ओठ टेकून त्याने विचारलं. तू लवकर ये रे, बस. बरं आता हसणार आहेस का? हा असा चेहरा आठवायचा मी तिकडे जाऊन? हस ना माझ्यासाठी. त्याने म्हणताच ती कशीबशी हसली आणि त्याला पुन्हा बिलगली. एवढ्यात त्याला कॅबवाल्याचा कॉल येऊ लागला. अरे कॅब आली मीरा, चल चल आवर, म्हणत पटकन बॅग घेऊन तो खाली निघाला. तीही तिची कपडे घेऊन खाली आली. इतक्या भरभर सगळं होतं की बस, कॅब ऑलरेडी येऊन थांबलेली. शंतनूने दोघांच्या बॅग्स ठेवल्या आणि कारमध्ये बसून कार तिच्या ठिकाणावर पोहोचायला निघाली. जाता जाता तो सोबत होता तेवढीच एक गोष्ट तिला छान वाटत होती, पण तो अर्ध्या तासाचा प्रवासही तिला अगदीच 5-10 मिनिटांचाच भासला. तिचं ऑफिस आलं आणि तिला उतरावं लागलं. त्याला बाय करताना त्याची कार वेगाने निघून गेली. ती तशी जड मनाने तिच्या बॅग सोबत वर ऑफिसमध्ये आली. ए मीरा, हे काय, कुठं निघालीयस? अगदी बॅग वगैरे घेऊन आलीयस आज ऑफिसला? सिद्धार्थनं विचारलं. हो, अरे शंतनू 8 दिवसांसाठी मुंबईला गेलाय, मग मला म्हणाला आई बाबांकडे जा. ओ अच्छा, बर बर, तो म्हणाला आणि त्याला स्मित करून ती डायरेक्ट तिच्या केबिनमध्ये गेली. तिला आता हळूहळू शंतनूच्या अशा बाहेर असण्याची सवय नक्कीच करून घ्यावी लागणार होती. सुरुवातीला हा त्रास तिला होणं साहजिक होतं. इकडं वैजूकडून श्रीहाला शंतनू, मीरा आणि सिद्धार्थच्या कॉलेजमधली लव्ह स्टोरी एव्हाना कळली होती. सिद्धार्थ आणि मीराचं कधी काळी लग्न ठरलेलं आणि सिद्धार्थला मीरा आवडायची हे ऐकून तर तीही थोडी जलस फील झालेली. मग काय, आज तर चक्क ती ऑफिसमध्ये सिद्धार्थला भेटायला अचानक आलेली. सिद्धार्थच्या केबिनचं डोअर जाऊन ती आधी ठोठावणार तर ते डायरेक्ट आत लोटलं गेलं आणि आत तो नव्हता. काय हवं आहे श्रीहा मॅम? मी सिद्धार्थला भेटायला आलीये. ओ अच्छा, अहो मग ते मीरा मॅमच्या केबिनमध्ये मीरा मॅम सोबत आहेत, ऑफिस बॉय म्हणाला. ओके, पाहते, म्हणत मनातून थोडी अनसेफ फील करत ती त्यांच्या केबिनमध्ये आली. मी आत येऊ शकते? ओ श्रीहा, तू इथे? सिद्ध तिला पाहताच म्हणाला. हो, आले सरप्राईज द्यायला. हे हाय, ये ना तू श्रीहा, मीरा म्हणाली तशी ती आत आली. एकच मिनिट हा श्रीहा. हा तर मीरा, मी काय म्हणत होतो, ही मॉडेल बरोबर वाटेल ना ऍडला, नाही का? सी, तिचं फेसिंग ही छान वाटते. सिद्धार्थ मीराच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होता. दोघांचं अगदी सिरियस डिस्कशन चालू होतं. मग कर ना फायनल, तुला आवडलीये आणि मलाही छान वाटते, मीरा म्हणाली. ओके, मग हीच करून टाकू फायनल. मी त्यांना तसा मेल करतो. आणि मीरा ऐक, रात्री एकटी जाऊ नकोस, मी सोडतो तुला घरी. अरे कशाला, मी जाईन की. येतो ग मी, तुला काही डोक्यावर उचलून न्यायचं नाहीये. बरं, ती हसली. बर चल मग श्रीहा, चल. आणि काय ग, तू अशी अचानक इथं का आलीस? तिला विचारतच तो घेऊन बाहेर निघून गेला. आणि त्या दोघांच्यात आता काहीतरी आहे हे पाहून मीरा आनंदी होत होती. इकडे नुकतंच सिद्धाने मीराच्यात आधी असलेलं रिलेशन समजल्यापासून श्रीहा नकळत आतल्या आत जळत होते. का, सरप्राईज नाही देऊ शकत का मी? हो ऑफकोर्स देऊ शकतेस. अगं पण ओके, नाईस सरप्राईज. तुला आनंद नाही झालाय का? तुला स्वतःहून कधी मला भेटावं असं वाटतच नाही का? नाही, असं काहीच नाहीये. तू असं का बरं बोलत आहेस? अगं कामच एवढं असते की घरी जाईपर्यंत काही ना काही डोक्यात असतं. आणि संडेला? संडेला भेटूया ना मग, या येत्या संडेला. राहू दे, मी म्हटल्यावर कशाला? सो व्हॉट, तू म्हणालीस काय, मी म्हणालो काय, एकच ना. हो पण काय ते सोड. कॉफी घेणारीस का? नकोय मला कॉफी. का? ओ कमॉन, पहिल्यांदा गर्लफ्रेंड म्हणून भेटायला आलीयेस तर कॉफी तर बनतेच ना बॉस. एकच मिनिट, मी कॉफी सांगतो. म्हणून त्याने ऑफिस बॉयला कॉल लावला. सचिन, 2 कॉफी पाठव माझ्या केबिनमध्ये. म्हणून त्याने फोन कट केला. श्रीहाची आत्ताची बॉडी लँग्वेज वेगळी वाटत होती. तिला सोडायला तू गेलंच पाहिजे का?
श्रीहाने आता डायरेक्टच प्रश्न केला. कोणाला? मी कोणाबद्दल विचारते हेच कळत नसेल तर काही बोलायलाच नको. ती उपहासात्मक हसली. 1 मिनिट, तू काय कोड्यात बोलते आहेस मगासपासून, मला कळेल का? मी कोणाला सोडायला जाणार आहे? ओ हा, मीरा. 1 मिनिट, तू मीराबद्दल बोलत आहेस? हो, आणखी कोणाबद्दल बोलेन? तिला तिचा नवरा आहे ना, मग तू का जाणार आहे? का म्हणजे? माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे ती. पण मला कळत नाही त्याचा तुला काय प्रॉब्लेम आहे? तू जळत आहेस का? गॉड, हे बघ सिद्धार्थ, जळण्याचा प्रश्न नाहीये, पण मग काय आहे? तुला तिच्याबद्दल जळण्याची काही एक गरज नाहीये, समजलं ना श्रीहा? नाहीये कशी? ती कधीतरी तुला आवडत होती, हे मला कळलंय. तू प्लीज तिच्यापासून दूर राहणार आहेस हा? अजूनही दिसतंय तुला किती सॉफ्ट कॉर्नर आहे तिच्याबद्दल. लगेचच कसा म्हणालास तिला मी येतो सोडायला? ओह, पहिली गोष्ट श्रीहा, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. हो, ती आवडायची मला एकेकाळी आणि ती जागा अर्थात तिची कायम तिथेच असेल. प्रेमापेक्षाही तिचा खूप रिस्पेक्ट करतो मी. आय एम टेलिंग यू, तुझ्या मनात असलेला हा गैरसमज काढून टाक. माझं कितीही तिच्यावर प्रेम असलं तरीही शंतनू हेच तिचं आधीपासून प्रेम होता. तिनं कधीही त्या नजरेनं मला पाहिलंच नाहीये. त्या बाबतीत तिच्यासारखं कोणी असूच शकत नाही. तू इनडायरेक्टली मला तिच्यासमोर कमीपणा दाखवतोयस असं नाही वाटते का तुला? असं तू समजते आहेस. मी तुला फक्त सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय की आमच्यात काही असूच शकत नाही. प्लीज पुन्हा मला या विषयावर वाद नकोय, लक्षात ठेव. साहेब, कॉफी म्हणत एवढ्यात ऑफिस बॉय आला. हो ठेव. सिद्धने त्याला खुणावलं तसा तो टेबलवर त्यांची कॉफी ठेवून निघून गेला. पण सिद्धार्थ, तू नको ना तिच्या पुढे पुढे करूस, मला नाही आवडत. हे बघ, मला काय करायचं काय नाही हे तू नाही सांगणार आहेस. तुला पटत नसेल तर तुला तुझा रस्ता रिकामा आहे त्या परिस्थितीत तुला मला स्वीकारायचं जमतं का ते बघ, नाहीतर थांबू आपण. सिद्धार्थ, असं बोलत आहेस आता तू मला? मग हा विषय बंद करणार आहेस का आता? तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही. बघ, यावर विचार कर. एवढ्यात मीरा आलेली डोअर मधून विचारत होती, मी आत येऊ शकते? सॉरी, तुम्हा दोघांना थोडं डिस्टर्ब करते, पण अर्जंट होतं. का नंतर येऊ? तिनं आल्यावर तंग असलेलं तिथलं वातावरण जाणवून मीरा म्हणाली, ये ना मीरा, कम इन. सिद्धार्थ सॉफ्टली तिला म्हणाला. आणि सिद्धला आता कुठं जाणून घेऊ लागलेल्या श्रीहाला उगाचच हरट होत होतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. श्रीहा सिद्धार्थ आणि मीरा मधलं आधीचं नातं जाणून घेतल्यापासून जलस फील करते. तुम्हाला काय वाटतं, ती बरोबर आहे का? आणि सिद्धार्थचा तसाही मीराबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर तो पहिल्यापासून आहे तसा आहे, मग तिला वाटणं साहजिक आहे ना. मग आता त्या दोघांच्या रिलेशनचं नक्की काय एंडिंग असेल किंवा मीरा यामध्ये काय करेल का, पुढं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.